ज्योती ओवाळूया त्यांच्या हाती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळूया त्यांच्या हाती. नमन माझ्या सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. नमन माझ्या सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई एक महान समाज सुधारक, शिक्षणे आणि कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले असे होते. सावित्रीबाईंनी समाजाविरोधात जाऊन लग्नानंतर शिक्षण घेतले. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सोबत मिळून 1848 मध्ये पुणे येथील विडवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई आयुष्यभर स्त्रियांच्या सशक्ती कर्पासात लढल्या. जातीभेद, स्त्री पुरुष असमानता विरुद्ध आवाज उठवला. त्यांनी विधवांचे केशवपण, बालविवाह, सतीप्रथा, भ्रूण हत्या याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी 1897 मध्ये आलेल्या प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. प्लेगची लागण झाली. 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. समाजाला तिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला तिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. धन्यवाद. Good morning everyone. My name is Aryan. Today I am going to speak a few words about Savitribai Phule. Savitribai was a great social reformer, teacher of India. Savitribai married to Jyotirao Phule in 1814 at the age of 9. Savitribai, along with her husband Jyotirao Phule, started first school for girls. Thanks. शेपूरच्या वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी काही 2 शब्द सांगते. तुम्ही शांतचित्तपणे करूया अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, कवयित्री होत्या. काव्य फुले 52 कृषी सुभारत्नाकर हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या शाळेत अस्पृश्यतेच्या मुली शिकत असत. त्यामुळे ज्योतिबाच्या कार्याला चोही बाजूने विरोध झाला. त्यांच्या शाळेत सावित्रीबाई शिकवण्याचे काम करत असत. पण सणातून लोकांकडून सावित्रीबाईंना त्रास देण्याचे कार्य सुरू असे प्रसंगी त्यांच्या अंगावर शेण फेकण्यापर्यंत त्यांची मदत केली. पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य जोमाने सुरू ठेवले. मानव हे ईश्वराचीच लेकरं आहे. तोपर्यंत ईश्वर आपणास करणार नाही, जोपर्यंत ईश्वर आपले खरे रूप आपणास करणार नाही असे त्या नेहमी सांगत. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून भारतीय समाजात विशेष महिला दलितांच्या स्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणले. सावित्रीबाई फुले यांचा वारसा फार मोठा आहे. स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत आदरणीय मानले जाते. पुण्यात आलेल्या प्लेगच्या आजारात लोकांची सेवा करताना त्यांनाही प्लेगची लागण झाली. त्यांचा मृत्यू 1897 रोजी 10 मार्च 1846 रोजी झाला. जाता जाता काही सांगून जाते की अज्ञानाचे ग्रहण सुटले, मैत्रीण झाले अक्षरांशी. अज्ञानाचे ग्रहण सुटले, मैत्रीण झाले अक्षरांशी. सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाते शिष्यानाशी. सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाते शिष्यानाशी. धन्यवाद. सावित्रीबाईंना मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच्या खात्यावर जबाबदारी घेतली. त्यांच्या या कार्यात कर्मठ लोकांनी खूप विरोध केला. लोक त्यांना अपशब्द म्हणत असत. त्यांच्या अंगावर शेण फेकत असत. त्यांना जीवे मारण्याचीही धमकी देत असत. जाता जाता एवढंच सांगतो. समाजानं जिने दिली ज्ञानाची सावली. समाजानं जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ते क्रांती ज्योती सावित्री मांडली. धन्य ते क्रांती ज्योती सावित्री मांडली. मुले जिच्यामुळे शिकली ती
लुबडांची मुले, ती ज्ञानदाती ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतातील बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपल्या पतीसोबत स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले व दलित व महिला हक्कासाठी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्याचा यांचा प्रयत्न होता. ज्योतिबारावांनी आपल्या सत्यशोधक चळवळीचा सक्रिय भाग घेतला. 1897 साली प्रेम रुग्णाची सेवा करताना यांचे निधन झाले. आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अशा कथा सांगण्यासाठी उभे आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी मुलींना शिकवणे महापाप मानले जायचे. सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. 1848 मध्ये पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. बालविवाह अशा वाईट प्रथांना विरोध केला. अखेर 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता काही सांगून जाते की स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगते अमर आहे सावित्री. धन्यवाद. महिला शिक्षिका होता. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले असे होते. त्यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले. 1848 साली भिडेवाड्यात पहिली दलितांच्या व महिलांच्या हक्कासाठी त्यांनी काम करत होते. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता निर्माण केली. त्यांचा मृत्यू 1848 साली प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांचा मृत्यू झाला. धन्यवाद. सावित्रीबाई या निधीच्या होत्या. ज्योतिबांनी त्यांना घरचे शिक्षण दिले. सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेऊन मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली. शैक्षणिक कामात त्यांनी ज्योतिबांची मदत केली. त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांची सेवा करण्यात घालवली. बालमित्रांनो, आज सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. अशी माहिती सावित्रीबाईंनी सती प्रथेला विरोध केला. विधवांचे पूर्ण विवाह करण्याचे त्यांनी सुरू केले. स्त्री शिक्षणाची जनक म्हणून सावित्रीबाईंना ओळखले जाते. महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची भूमिका सावित्रीबाईंची होती. धन्यवाद. त्यांनी सुरू केले. स्त्री शिक्षणाची जनक म्हणून सावित्रीबाईंना ओळखले जाते. धन्यवाद. 10 मार्च 1998 रोजी सावित्रीबाई यांचे सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने तिकीट प्रसिद्ध मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. 2-3 शब्द सांगायचे. आपण शांतपणे गावे. फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या. काव्य फुले बाबांशी सोबत रत्नाकर हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे. सावित्रीबाईंनी महिलांच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मंडळाची स्थापना केली. सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी सती प्रथेला कडाडून विरोध केला. 1896 सालात सावित्रीबाईंनी
सावित्रीबाईंनी समाजाला सत्काराचा नवा आदर्श घालून दिला. धन्यवाद. इथे जमलेले माझे मित्रांनो, आज मी काही 2-3 शब्द सांगते. शांतपणे अशी माझी नवीन विनंती. सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका होत्या. देशातल्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. लोकांची सेवा करणे हे त्यांचे गुण होते. त्यांनी मुलींची शाळा पहिली सुरू केली. बरोबर. आज मी तुम्हाला काही 2-3 शब्द सांगते. शांतपणे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाईंचे जीवन शिक्षणाचे महत्व व शिक्षणाच्या प्रसार करण्यात निघून गेले. यांनी सामाजिक सुधारणा केल्या. सावित्रीबाई जातीभेद वर्णभेद मानत नव्हत्या.